घाटातून गाडी निघालेली होती. काही वेळानंतर संध्याकाळच्या कालावधीत आम्ही बीचवर जाणार होतो. सोबत घेतलेलं साहित्य आणि कधी एकदा त्या बीचवर जाऊन पोहोचतोय आणि तेथील कॉटेजमध्ये थांबतोय असं झालेलं होतं. माझ्यासोबत 2 मैत्रिणी आणि माझा मित्र मयंक हा सुद्धा होता. मयंक माझ्यासोबत पहिल्यांदाच ट्रिपला आलेला होता, परंतु ज्या 2 मैत्रिणी होत्या त्या अगोदर सुद्धा आलेल्या होत्या. ज्योती आणि गिरिजा या दोघींनी माझ्यासोबत मुंबईवरून गोव्यापर्यंतचा प्रवास 2-3 वेळा जहाजेतून केलेला होता. आता पहिलीच वेळ होती जेव्हा आम्ही घाटातून उतरून पुढे निघालेलो होतो. मयंक ज्योतीचा खास फ्रेंड होता. गिरिजा माझ्यासोबत जवळजवळ 2 वर्षापासून मैत्रीण म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिपला येत होती. गिरिजाची व माझी अतिशय जवळची मैत्रीण असणारी ज्योती माझ्याजवळ आग्रह धरल्यामुळे मयंकला आमच्या ग्रुपमध्ये आम्ही ट्रिपसाठी घेतलेलं होतं. तसं पाहता बीचवर समुद्रकिनारी रिसॉर्टवरती जायचं म्हटल्यानंतर आवर्जून एखादी मैत्रीण सोबत असायलाच हवी. सध्याच्या काळामध्ये रिलेशनशिपमध्ये राहणं हे काही नवीन नाही आणि माझ्यासोबत तर हे चालूच होतं. सगळ्यात अगोदरची माझी मैत्रीण ज्योती हीच होती. गिरिजा जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून तशी थोडी दूर गेली होती, परंतु ती दिसायला सुंदर होती. आमचा प्रवास संध्याकाळच्या वेळेला संपत आलेला होता. आम्ही 4घे जण गाडी कडेला लावून बीचवरच्या नेक्स्ट डे या रिसॉर्टमध्ये आम्ही पोहोचलो होतो. रिसॉर्टच्या गेटवरती एक वॉचमन आमच्या स्वागतासाठीच होता. आमचं बुकिंग असल्यामुळे त्याने आमचं आदरातिथ्य केलं. मला त्याने विचारलं, तुमचं नाव काय? तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी इथे नवीन नाही, मी अगोदरही येऊन गेलो आहे. मी जयेश, हा माझा मित्र मयंक. आपले मॅनेजर कुठे आहेत? असे मी विचारलं. जवळजवळ तिथे 6 ते 7 कॉटेजेस होते आणि रिसॉर्टच्या मध्यभागी अतिशय सुंदर पद्धतीने असलेला कॅसिनो होता. बाजूला नारळी पोपळीच्या बागा होत्या आणि उंचच्या उंच सुपाऱ्यांची झाडं सुद्धा होती. संध्याकाळच्या वेळेला गाडी लावल्यानंतर आमचं सामान काढून घेण्यासाठी गाडीची चावी दिली. तो वॉचमन माझ्याकडे पाहत म्हणाला, मी जॉन, काही लागलं तर मला तुम्ही सांगा. मी त्याला होय म्हणालो आणि तेथून आम्ही 4घेही जण आहे अशा अवस्थेत थेट पळत पळत समुद्राच्या किनारी गेलो. सूर्य अस्तास आलेला होता आणि त्या वेळेच्या वातावरणात मी, ज्योती, गिरिजा आणि मयंक 4घे जण एकमेकांसोबत अगदी रमून गेलेलो होतो. अर्ध्या पॅन्टवरती म्हणजेच बरमुडा चड्डीवरती पावसाच्या अंगावर पडणाऱ्या हलक्या सरी आणि रेताळ असणाऱ्या त्या वाळूमध्ये सूर्याचा तो केशरी प्रकाश अंगावरती जणू काही नवीन सोनेरी सौंदर्य घेऊन आलेला होता. माझं लक्ष नेहमी ज्योती आणि गिरिजा या दोघींकडे होतं, परंतु माझ्या दृष्टिकोनातून मयंक हा अडचण ठरणार होता. माझं दोघांवरतीही प्रेम होतं, परंतु गिरिजा आल्यापासून ज्योतीने माझ्याशी फारकत घेतलेले होते. खऱ्या अर्थाने आमचं बोल्ड आणि रोमॅन्टिक आयुष्य आम्हाला नेहमीप्रमाणे जगता यावं म्हणून आम्ही नेहमी 1-2 महिन्यानंतर विकेंडला आवर्जून रिसॉर्ट किंवा टेंट कॅम्पनिंगला अथवा कॉटेज कॅम्पनिंगला जात असायचो. फेसाळणाऱ्या लाटांमध्ये पाय सोडून बसल्यानंतर अंगावरती येणारं समुद्राचं पाणी जणू काही वेगळ्याच पद्धतीने खुणावत होतं. त्याच वेळेला हळूहळू अंधार प्रकाशाला गिळंकृत करत चाललेला होता. प्रकाश लोप पावलेला होता आणि समुद्राच्या कडेला पूर्णतः अंधार वाटू लागलेला होता. अंधुक प्रकाशामध्ये आम्ही परतीच्या मार्गाने निघालो. त्याच वेळेला जोराच्या आलेल्या लाटेतून काहीतरी आमच्या पायाला लागलं असावं असं वाटलं. मी खाली पाहणार तेवढ्यात ज्योती मोठ्याने किंचाळली आणि माझ्या मिठीत येऊन घट्ट बिलगून ओरडू लागली, काहीतरी आहे जयेश, काहीतरी आहे. पायाला एकदम विचित्र वाटलं. मी खाली पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, अंगावरती कपडे नसणारं काहीतरी दिसत आहे. नीट पाहिलं तेव्हा एक प्रेत पाण्यामध्ये वाहून आलेलं त्या कडेला येऊन पडलेलं होतं. ज्योतीची घट्ट मिठी, माझ्या श्वासाला होणारी रेलचेल आणि त्यात गिरिजा माझ्यावरती चिडून पाहत असणारा नजरेचा रोग माझ्या लक्षात आलेला होता. मयंकने ज्योतीच्या दंडाला धरलं आणि माझ्या मिठीतून तिला बाहेर ओढत
तो म्हणाला, एवढं घाबरण्यासारखं काय आहे? कोणीतरी पाण्यामध्ये बुडून मेलेलं आहे आणि ते कडेला आलेलं आहे, एवढं भीतीस कशाला? तेव्हा गिरिजा म्हणाली, अरे घाबरणार नाही तर काय, कोण आहे काय आहे कळायला मार्ग नाही. तुला कळतं का, पायाजवळ जर एखादं प्रेत आलं आणि ते जर आपण तुडवलं असेल तर ती घाबरणार नाही का? उगाच कशाला काही बोलतोस तिला? तेव्हा माझ्या लक्षात आलं, मयंकला माझ्यासोबत तिने मिठी मारलेलं आवडलेलं नव्हतं, परंतु बऱ्याच दिवसानंतर तिने मला मिठी मारली होती. केसांमधून येणाऱ्या तो तारुण्याचा वास माझ्या श्वासामध्ये भिनलेला होता. हा असा प्रकार कित्येक दिवसांनी घडला होता, कारण ज्योती असताना गिरिजापेक्षा वयाने लहान होती आणि शरीर बांध्याने सुद्धा जशी चवळीची शेंग असावी अशी होती. मयंक माझ्याकडे रागाने पाहत म्हणू लागला, तेवढ्या आधारानंतर आपण इथे थांबायलाच नको होतं, उगाच जास्त वेळ इथं घालवला. जयेश, आपल्याला परत रिसॉर्टवर जायला हवं. तेव्हा मी म्हणालो, अरे इथे मेलेला माणूस कोण आहे पाहायला नको का? निदान पोलिसांना तरी सांगायला हवं. तेव्हा बाजूला कोलावा बीच म्हणून बोर्ड दिसला. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, इथे सर्च कर की कोणतं पोलीस स्टेशन जवळ आहे आणि मॅपवरून त्यांचा नंबर काढून त्याला कॉल करूयात. तेव्हा मयंक माझ्याकडे रागाने पाहत म्हणाला, म्हणजे रात्र सगळी पोलीस स्टेशनमध्ये घालवायची आहे असं वाटतं का तुला? खाली पडलेल्या प्रेताला पायाने धक्का देत मयंक रागाने माझ्याकडे पाहत म्हणाला. मी त्याला म्हणालो, असं करणं बरोबर नाही. तेव्हा आम्ही म्हणालो, अरे निदान खबर तरी द्यावी लागेल. तेव्हा गिरिजा म्हणाली, काही खबर द्यायची गरज नाही, नको त्या फंद्यात पडायला नको. आखी सुट्टी आपली पोलीस स्टेशनमध्ये जाईल, नको तर ससेमिरा पाठीमागे लागेल. जयेश तू चल बरं, आपलं काय ठरलं आहे? फुल नाईट आपण जागरण करायचं आहे, उगाचच या गोष्टीमध्ये पडायला नको. आणि स्टॉक सुद्धा भरपूर आहे. तुला मी सांगते त्या पद्धतीने आपणाला सर्व गोष्टी करायच्या आहेत, उगाचच या गोष्टीमध्ये पडायला नको. तेव्हा ज्योती माझ्या मिठीतून दूर जात असताना अंधाराचा फायदा घेत माझ्या कानाजवळ म्हणाली, 11:30 PM ही आमची जुनी खूण होती, जेव्हा आम्ही कंपनीच्या कामानिमित्त एकत्रित सर्वांसोबत ट्रिपला येत होतो. जेव्हा रिसॉर्टवरती किंवा एखाद्या हॉटेलमध्ये बुकिंग असायचं, त्यावेळेला ज्योती असंच कानाजवळ येऊन किंवा कागदावर किंवा टिश्यू पेपरवर मला नेहमी निरोप द्यायची आणि त्यामध्ये फक्त वेळ असायची आणि आमची वेळ ठरलेली होती 11:30 PM. मी ओळखलं की ज्योती आज माझ्यासोबत रात्र घालवू इच्छित आहे. आपण त्यावेळेला आपल्या खोलीच्या बाहेर यायला हवं. आणि मी तिला माझ्या कोडवर्डमधून होकार दर्शवला. मी तिला फक्त एवढंच म्हणालो, सकाळी 9 वाजता उठायचं आहे. हा माझा कोडवर्ड होता, म्हणजे मी नक्की येणार. माझ्या लक्षात आलेलं होतं, ज्योतीने जेव्हा मला मिठी मारली आणि तिने जेव्हा माझ्या छातीला स्पर्श केला, तेव्हा तिला तो स्पर्श हवासा वाटलेला होता, कारण फक्त एकट्या वाहत आलेल्या प्रेताचं होतं, ज्याच्या स्पर्शामुळे माझ्या स्पर्शाला ज्योतीचा स्पर्श झालेला होता. आम्ही त्या ठिकाणाहून ते पडलेलं प्रेत तसंच सोडून पुढे निघालो. बरोबर रिसॉर्टच्या जवळ आल्यानंतर मी त्या जॉन म्हणायच्या वॉचमनकडे पाहत म्हणालो, बाजूला त्या समुद्राच्या किनारी वाहत एक प्रेत आलेला आहे. जॉन माझ्याकडे पाहत म्हणाला, साहेब तुम्ही त्या फंद्यात पडू नका, बाकीचे मी मालकांना सांगतो, तुम्हीही रिसॉर्टमध्ये जावा. तुमचं कॉटेज मी ओके करून ठेवलेलं आहे. कॉटेजमधील दोन्ही रूम्सच्या चाव्या माझ्याकडे त्याने दिल्या आणि तो पुढे निघाला. मी आणि गिरिजा दोघेही जण एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकत निघालेलो होतो, परंतु माझं संपूर्ण लक्ष ज्योतीकडे होतं. तिने डोळा मारून मला 11:30 PM प्रॉमिस आठवणीत करून दिलं आणि मी तसाच माझ्या खोलीकडे गेलो. माझ्या बॅगेतून असलेला स्टॉक बाहेर काढत आम्ही बाहेरच्या बाजूलाच कॉटेजमध्ये त्या गॅलरीमध्ये बसून समुद्राच्या लाटांकडे पाहत आणि त्यांच्या आवाजाचा आनंद घेत सुमधुर संगीत लावत ड्रिंक करत बसायचं ठरवलं. गोव्याची स्पेशल असलेली फेनी मी मागवली आणि माझ्या स्टॉकमधील माझी आवडती रम गिरिजासाठी काढून दिली. गिरिजा आणि मी ड्रेस चेंज करून त्या टेबलवरती बसलो. जो वेटर म्हणून व्यक्ती होता तो जॉनचा भाचा शर्मन हा होता. त्याने आम्हाला लागणारं साहित्य
टेबलवरती आणून ठेवलेलं होतं. खारे काजू, सिगरेट आणि बरेच साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. मी आणि गिरिजा दोघेही जण टेबलवरती बसून शांत पद्धतीने ड्रिंक करायला सुरुवात केली होती. फेनीचा पॅक घेत असताना मागून अचानक पळत पळत ज्योती आली आणि तिने मला मागून मिठी मारली आणि मला म्हणाली, एकटाच पिणार आहेस का फेनी? तुला माहीत आहे ना मला किती आवडते. मागच्या वेळेला तर मी किती एन्जॉय केलेला होता. ज्योतीच्या सोबत आलेला मयंक मागून हळूहळू चालत येत माझ्याकडे पाहत म्हणाला, आम्ही टेबलला बसू शकतो का? तेव्हा मी म्हणालो, व्हाय नॉट. मग ज्योती माझ्या उजव्या बाजूला, मयंक माझ्या डाव्या बाजूला आणि माझ्यासमोर गिरिजा बसलेली होती. आम्ही ड्रिंक करायला सुरुवात केली. आम्ही ज्या किनाऱ्यावरती गेलो होतो आणि जिथे आमच्या पायाला प्रेत लागलेलं होतं ते ठिकाण आमच्या दृष्टिक्षेपामध्येच होतं. त्या गॅलरीतून त्या किनाऱ्याचा भाग आम्हाला स्पष्ट दिसत होता. पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चंद्र आकाशामध्ये येऊ लागलेला होता आणि रुपेरी चमकणारी वाळू आणि तो समुद्र किनारा अजूनच आल्हाददायक वाटत होता. केवळ पायाच्या स्पर्शाने जाणवून देत मला ज्योतीने पुन्हा एकदा 11:30 PM असं तिथे ठेवलेल्या फ्रेंच फ्राईजच्या स्टिकने काढून दाखवलं. मी तिला ओके हा शब्द ग्लासवरती साचलेल्या बर्फाळ वाफेवरती लिहून दाखवला. साधारण 8:15 वाजले होते आणि आम्ही जवळजवळ एक फेनीची बॉटल संपवलेली होती. शरीराचं भान जवळजवळ निघून गेलेलं होतं. मयंकला काही सुधरत नव्हतं. मयंक अशा पद्धतीच्या पार्टीत बहुधा पहिल्यांदाच आलेला असावा. गिरिजा कशीबशी भेलकांडत माझ्या जवळ आली आणि मला खांद्याचा आधार देत म्हणू लागली, तुला जास्त झाली असेल तर मी खोलीमध्ये घेऊन जाते. आज रात्री झोपायचं नाही असं ठरलेलं आहे, लक्षात ठेव. गिरिजाची अवस्था पाहून माझ्या लक्षात आलं होतं खरं तर तिलाच आधाराची गरज आहे, परंतु ती उगाचच माझ्या गळ्याला पडत आहे. मी तिची अवस्था पाहून तिला म्हणालो, अजून एक पॅक आतमध्ये गेल्यानंतर घेऊ आणि दोघेही जण गप्पा मारत राहू. तेव्हा ती माझ्याकडे पाहत म्हणाली, आपण गप्पा मारण्यासाठी आलेलो आहोत का? चल लवकर, उशीर करायला नको. मोजून 3च दिवस आपण इथे राहणार आहोत. मयंक दारूने फुल झालेला होता. तो टेबलवरतीच डोकं खाली टेकून तसाच बसलेला होता. त्याला झोप लागलेली होती आणि त्याच्या बाजूला असलेली ज्योती माझ्याकडे पाहत काचेच्या ग्लासमधून पुढचा फेनीचा पॅक घेत होती. तिने डोळा मारला. मी ओळखलं की तिने आता गिरिजाला आत सोडून बाहेर ये असं आपल्याला सांगितलं आहे. मी तिला माझ्या उजव्या हाताने थम्स दाखवून होकार दर्शवला आणि गिरिजाला आत घेऊन गेलो. माझ्या जवळच्या दुसऱ्या फेनीच्या बाटलीतून मी फेनी बाहेर काढली आणि आम्ही दोघांनी एक एक हार्ड घेतला आणि नंतर गिरिजा माझ्यासोबत किस करत झोपी गेली. रात्रभर जागायची गोष्ट तशीच राहून गेलेली होती. आता मी आणि ज्योती दोघेजण थोड्या बहुत शुद्धीमध्ये होतो. मी गिरिजाला तसंच झोपवून बाहेर आलो. मयंक तसाच टेबलवरती पडून होता. मी ज्योतीकडे पाहत थोडं बहुत तिला इशाऱ्याने टेबलवरून उठायला सांगितलं आणि तिला तसंच बाजूला घेत आम्ही दोघेजण त्या कॉटेजच्या लाकडी पायऱ्यावरून उतरत उतरत बाहेर बागेमध्ये आलो आणि तिथे फिरू लागलो. ती कशीबशी माझा आधार घेत चालत होती. माझ्याकडे पाहत म्हणाली, खूप दिवसांनी हा योग आला आहे. मला असं वाटतं की गिरिजा आपल्या आयुष्यात उगाचच आली. तुझ्यासोबतची पहिली मिठी आणि आज घेतलेली मिठी अजूनही मला तशीच आठवते. जवळजवळ आमचं शृंगारिक पद्धतीचं बोलणं सुरू होतं. मी अंधाराचा फायदा घेत तिच्या ओठांना माझ्या ओठांजवळ घेतलं आणि किस करत मी तिच्या शरीराशी चाळे करू लागलो. तेवढ्यात मागून कोणीतरी आलेलं आहे असं मला जाणवलं. पानांच्या जावळ्यावरून कोणीतरी चालत आहे आणि आमचा पाठलाग करत आहे आणि कडेने लपून पाहत आहे असं मला आज जाणवू लागलं. मी तिला शरीरापासून थोडं दूर करत तिला शांत करत म्हणालो, कोणीतरी इथे आहे. ज्योती थोडी घाबरली. ज्योती म्हणाली, मी मयंक सोबत साखरपुडा करण्याचं ठरवलेलं आहे. त्यांच्या घरच्यांचा आणि माझ्या घरच्यांचा सुद्धा बोलणं झालं आहे. त्याने जर आपल्याला अशा अवस्थेत पाहिलं तर अवघड होईल. तेव्हा मी म्हणालो, मयंक जागेवरून उठणं शक्य नाही कारण त्याने
कॉकटेल ड्रिंक केली आहे. मला वाटतं की येथीलच कोणीतरी व्यक्ती आपल्याला या अवस्थेत पाहत असावा. साधारण वेळ 10:15 झालेली होती. मी त्यावेळेला तिला म्हणालो, आपण दोघे जण थोडं सावध होऊन कॅसिनोमध्ये जायला हवं. मला वाटतं त्या ठिकाणी गेल्यानंतर शांततेने थोडंसं काहीतरी खाऊयात आणि नंतर 11:30 वाजता बेडरूममध्ये जाऊयात. ज्योतीला माझ्या गोष्टीला सहमती दर्शवता येत नव्हती, कारण ती माझ्याकडे पाहत म्हणाली, आजची ही शेवटची वेळ असेल असं मला वाटतं. तेव्हा मी तिला म्हणालो, अगं असं का म्हणत आहेस? तेव्हा ती म्हणाली, मला तू खूप आवडतोस, परंतु मयंक सोबत लग्न करणं ही माझी मजबुरी आहे. मी त्याला नाही म्हणू शकत नाही, कारण घरच्यांनी त्याची निवड केली आहे. मी त्यावेळेला तिच्या ओठावरती हात ठेवत म्हणालो, आता ही वेळ नाही, शेवटची वेळ जेव्हा असेल तेव्हा असेल. आता आपल्याला दोघांनाही कॅसिनोमध्ये जायचं आहे. मी तिला माझ्या हातामध्ये उचललं आणि हळूहळू आम्ही त्या अंधारातून, त्या बागेतून वाट काढत कॅसिनोच्या दिशेने निघालो. तेव्हा आमच्या पाठीमागे कोणीतरी चालत येत आहे असे स्पष्ट जाणवू लागलं. मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा समोर म्हणायचा वेटर मला दिसत होता. मागच्या बाजूला कोण होतं कळालं नाही. तेव्हा शर्मेनं माझ्याकडे पाहत म्हणाला, साहेब आतमध्ये चला. तुम्ही बागेमध्ये कशाला फिरायला गेला होता? तेव्हा मी ज्योतीला खाली उतरवत कॅसिनोच्या आतमध्ये नेलं. आतमध्ये जवळजवळ 50 ते 60 लोक कॅसिनोमध्ये पबवरती डान्स करत होते. काही जण कॅसिनो खेळत होते. या सर्व धांगडधिंगाणाच्या वातावरणात शर्मन जे बोलला होता त्या गोष्टीकडे माझं लक्ष गेलं. मी म्हणालो, मागे कोण आहे? तू असं का म्हणत आहेस? तेव्हा मी त्याला बोलल्यानंतर त्याने उत्तर दिलं, साहेब, रिसॉर्टच्या पलीकडच्या बागेत गेला होता तुम्ही? मी म्हणालो, नाही, रिसॉर्टच्याच बागेमध्ये होतो, तिथूनच आलेलो आहे. तेव्हा तो म्हणाला, अहो ती बाग नाही, नीट पहा. तेव्हा बीचला लागून असलेलं ते कब्रस्तान होतं. बापरे, आपण कब्रस्तानमध्ये पायऱ्यावरून उतरून गेलोत आणि तिथं फिरून परत आलो होतो. मागे जो काही येण्याचा भास झाला तो कोणाचा होता याचा विचार आम्ही करू लागलो. ज्योती माझ्याकडे पाहत म्हणाली, आपल्या पाठीमागे नक्कीच कोणीतरी आलं होतं. हे 100% खरं आहे. मला वाटतं की जे प्रेत माझ्या पायाला लागलं होतं, कदाचित ते प्रेत तरी पाठीमागे आले नाही ना. मी आणि ज्योती दोघेजण या पद्धतीचा विचार करत होतो. त्याच वेळेला जॉन माझ्याकडे पाहत म्हणाला, साहेब, तुम्ही पलीकडच्या कब्रस्तानमध्ये कशाला गेला होता? मी म्हणलं, का, काय झालं? अहो तिकडून जो बांबूचा बांधलेला भाग होता तो तुटलेला आहे. तुम्ही नशेमध्ये तिकडे गेलात आणि परत येताना तो बांबूचा कंपाऊंडचा भाग तोडून आत आला. मी म्हणालो, अरे नाही बाबा, मी हिला खांद्यावरती डोकं ठेवून कवेमध्ये उचलून इकडे घेऊन आलो आहे. शर्मनला विचार हवं तर. मग तो माझ्याकडे पाहत म्हणाला, मागचा जो बांबूचा कंपाऊंडचा भाग आहे तो तोडला कोणी? कारण 7 नंबर कॉटेजच्या पलीकडे स्मशान आहे. त्याच्या पलीकडे कोणतेही कॉटेज नाही. सगळ्या शेवटच्या कॉटेजजवळ तुम्ही होता. तुमचे दोघेजण मित्र कुठे आहेत? तेव्हा मी म्हणालो, ते तुला काय करायचं आहे? ते झोपले असतील दोघेही जण. हे जे काही झाले ते आम्ही केलेलं नाही. तुला वाटले CCTV मध्ये पाहायचं असेल तर पहा. तेव्हा तो म्हणाला, अहो साहेब, CCTV मध्ये पाहण्याचा विषय नाही. कधीतरी एकदा असं घडतं आणि त्यानंतर मृत्यूचं सत्र सुरू होतं. तुम्ही काल एक प्रेत पाहिलं म्हटलं आणि आम्ही ते प्रेत पोलीस स्टेशनला जमा केलं. कोण होतं, काय होतं, काही माहीत नाही. परंतु बरोबर तुमच्या 7 नंबर कॉटेजच्या समोरच्या बाजूला समुद्रामध्येच ते पडलेलं होतं. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, सगळी नशा घालवलीस. जाऊ दे, जे काय असेल ते बघू उद्या सकाळी. आता आम्हाला आतमध्ये जाऊ दे. आम्ही आतमध्ये गेलो. टेबलावरती बसून दोघांनी पुन्हा एकदा फेनी ओपन केली आणि थोडी थोडी फेनी घेऊ लागलो. कधी एकदा 11:30 वाजतील याची मी वाट पाहत होतो. तेवढ्यात बारटेंडर आमच्या जवळ आला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, 7 नंबर कॉटेजमध्ये तुम्हीच थांबलेला आहात ना? होय. त्याने सांगितलं तुम्ही इथे आहात. ते दोघेजण एवढी दारू पितात. मी जरा घाबरलो. मी म्हणालो, कोण दोघे? तिथे तुमच्या सोबत असलेले तुमचे 2 फ्रेंड्स. तेव्हा ज्योती त्याच्याकडे पाहत म्हणाली, अरे ते तर टल्ली होऊन झोपले आहेत ना.
तेव्हा बारटेंडर म्हणाला, 8वी बियर आहे आणि 3री बकार्डी रम. मी घाबरलो. ज्योती नशा उतरल्या पद्धतीने माझ्याकडे पाहत म्हणाली, गिरिजा आणि मयंक कुठले का काय? तेव्हा शर्मन माझ्याकडे पाहत म्हणाला, मी तर ही सर्व्हिस दिलेली नाही. तेव्हा बारटेंडर म्हणाला, तू इकडे बागेकडे गेला होतास ना? तेव्हा अर्ध्या तासाच्या आत बियर आणि रमची ऑर्डर करण्यात आली. मी तेच विचार करतोय, दोघेजण जर इथे असतील तर ते 2 व्यक्ती एवढी दारू पिऊ शकतात. तेव्हा आम्ही आणि ज्योती दोघेही जण म्हणालो, थांब, आम्ही जाऊन पाहतो. आम्ही दोघेजण तिथून हळूहळू चालत चालत निघालेलो होतो. एकमेकांच्या शरीराला स्पर्श करत आधार देत आम्ही त्या लाकडी गॅलरीमधून चालू लागलेलो होतो. तेव्हा त्या ठिकाणी बाहेर टेबलवरती कोणीच नव्हतं. मी जरा सावध झालो. ज्योतीला म्हणालो, कदाचित मयंक कुठलेला दिसतोय. मग ज्योती सावध झाली. माझ्या खोलीच्या दिशेने मी जाण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला तर आतमध्ये गिरिजा नव्हती. ज्योतीला मी म्हणालो, तुझ्या रूममध्ये बहुतेक हे दोघेजण दिसत आहेत. आपल्याला जायला हवं आणि पाहायला हवं. तेव्हा मी हळूच दबक्या पावलाने खोलीच्या दिशेने निघालो. तेव्हा खिडकीतून सुटकारांचा आवाज येत होता, जसं काही कोणीतरी एका स्त्रीबरोबर तिच्या मनाप्रमाणे शरीर सुख घेत आहे असा तो आवाज होता. अलगद खिडकीतून मी आतमध्ये पाहिलं तेव्हा निळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये दोघेही नग्न अवस्थेत शारीरिक सुख घेण्याचं काम करत असताना दिसले. मी घाबरलो, कारण बाजूच्या टेबलवरती आणि पलंगावरती 8 बियरच्या बाटल्या, 2-3 बकार्डी रमच्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि जवळजवळ 4 ते 5 तंदुरी चिकन दिसत होते. त्या दोघांना त्या अवस्थेत पाहिल्यानंतर मला काहीच वावगं वाटलं नव्हतं, कारण माझं खरं प्रेम ही ज्योतीच होती. परंतु त्यांचं जे खाणं आणि पिणं होतं ते पाहिल्यानंतर आणि त्यांचा एवढ्या दारू पिल्यानंतरचा शुद्धीत असणारा भाव आणि भयानक पद्धतीने सुरू असणारा तो शारीरिक सुखाचा भाग पाहून मी आणि ज्योती दोघेजण नशा उतरल्याप्रमाणे खिडकीतून अवाक झालेलो होतो. तेवढ्यात माझ्या पाठीमागे शर्मन आला. मी त्याला तिथेच थांबवलं, त्याला माघारी पाठवलं, कारण त्याला ते नग्न अवस्थेतील दृश्य मला पाहू द्यायचं नव्हतं. तेव्हा चेअरमन म्हणाला, साहेब, तुमचा तो मित्र जो आहे मयंक, त्यानेच एवढी मोठी ऑर्डर दिली आहे. मी त्याला 50 रुपये टीप दिले आणि त्याला तिथून जायला सांगितलं. तो थेट बारटेंडरकडे गेला. त्याने त्यालाच बजावून सांगितलं की इथून पुढे कोणती ऑर्डर देऊ नकोस. इतक्यात गिरिजा जोरात ओरडलेला आवाज मला ऐकू आला, जयेश, जयेश वाचव मला, जयेश वाचव, तो लचके तोडत आहे माझे, वाचव मला. मला समजलं नाही की नेमकं आत काय चालू आहे. तेव्हा मी हळूच खिडकीतून पाहिलं तेव्हा तिच्या छातीचे लचके तोडत असताना मला तो मयंक दिसला. मी घाबरलो, कारण त्याने तिची छाती फोडलेली होती आणि त्याचं मांस त्याच्या तोंडामध्ये होतं. किती भयानक पद्धतीचं ते दृश्य होतं. मला हे समजलंच नाही की आपण एका सैतानी फेऱ्यामध्ये अडकलेलो आहोत. मी जो काही प्रकार पाहिला होता ते पाहिल्यानंतर पायाखालची जमीन सरकलेली होती. मला नेमकं समजत नव्हतं की मयंकच्या बाबतीत हे कसं काय घडलं. मग आमच्या शरीरावरती कोणत्या शक्तीने ताबा घेतलेला असावा ते मला कळत नव्हतं. मागच्या बाजूने जॉनला मी परत पाठवून दिलेलं होतं, परंतु समोर गिरिजाची जी अवस्था होती ते पाहिल्यानंतर मी आणि ज्योती दोघेही जण भयंकर घाबरून तेथून पळ काढू लागलो. किती वेगाने पळतोय तरी परत फिरून त्याच कोलवा बीचच्या नेक्स्ट डे या रिसॉर्टच्या जवळच्या कब्रस्तानाजवळ येऊन पोहोचत होतो. मला कळत नव्हतं नेमकं घडतंय तरी काय, आपल्या पाठीमागे हे लागलं तरी काय आहे. ज्योती खूप दमलेली होती. ज्योतीकडे मी पाहत म्हणालो, मला वाटत नाही की आपण जे पाहिलेलं आहे ते आपला पाठलाग सोडेल म्हणून. ज्योती माझ्याजवळ येऊन मला म्हणाली, मला वाटतं आपण काल संध्याकाळी ज्या पद्धतीने त्या पडलेल्या प्रेताला पाहिलं होतं तेव्हा जे काही घडलं ते चुकीचं घडल्यामुळेच त्या दोघांना या पद्धतीने त्रास होत असावा. गिरिजा आणि मयंकची जी अवस्था आहे ती फार भयानक झालेली आहे. मला वाटतं मयंकने त्या पडलेल्या प्रेताला पायाने लाथाडले आणि गिरिजाने त्याच्याबद्दल चुकीचे शब्द काढले, म्हणूनच ते प्रेत त्यांच्या पाठीमागे लागलेलं असावं.
मी त्यावेळेला म्हणालो, एवढी 60-70 लोक आपण डोळ्यांनी पाहत होतो. आतमध्ये कॅसिनो सुरू होता. जॉन हा सिक्युरिटी गार्ड होता. त्याचबरोबर त्याचा भाचा शर्मन सुद्धा त्या ठिकाणी होता. तरी सुद्धा हे कसं काय घडलं? ज्योती म्हणाली, मला वाटतं जे आपण पाहिलं, जे अनुभवलं ते जेवढं भयानक होतं त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यातून बाहेर पडलो. मला वाटतं आपण फिरून फिरून याच ठिकाणी येण्यामागचं कारण सुद्धा तेच असावं. आम्ही दोघे जण त्याच बीचवरच्या त्या रेताळ मातीमध्ये बसून बाजूला असलेल्या स्मशान पाहत होतो. जीव दमून गेलेला होता. धावून धावून मनामध्ये आता पळायचं नाही, जे काही होईल ते सगळ्यांच्या सगळं तसंच सहन करायचं. जीव गेला तरी चालेल, परंतु आता पळून काही उपयोग नाही असं वाटत होतं. तेवढ्या समोर त्या गेटच्या लाकडी वासांवरती पालतं पडलेलं प्रेत दिसलं. त्या प्रेताकडे पाहत मी आणि ज्योती दोघेही जण घाबरलेल्या अवस्थेत एकमेकाकडे पाहत म्हणालो, कोण असेल ते? तेव्हा जवळजवळ मी भेदरलेल्या अवस्थेत ते पाहण्यासाठी जवळ जाऊ लागलो. तेवढ्यात ज्योतीने मागे ओढून घेतलं आणि मला म्हणाली, जयेश, जे दिसते आहे ते सहन करण्याच्या पलीकडचं आहे. मी नीट पाहिलं तेव्हा समोर मला मयंक मृतावस्थेत त्या ठिकाणी पडलेला दिसला आणि त्याच्या बाजूला पडलेली गिरिजा सुद्धा दिसली. ज्या 7 नंबर कॉटेजच्या गॅलरीतून आम्ही बीचवरचा भाग पाहत होतो त्या जागेवरती उभा राहून मी माझ्यासोबत असलेल्या 2 व्यक्तींची प्रेत पाहत होतो. त्या भेदरलेल्या अवस्थेमध्ये पाहिलेले प्रेत मनामध्ये अजून धडकी भरवत होती. मी आणि ज्योती दोघेही जण त्याच अवस्थेत बेशुद्ध पडून कधी शुद्धीवर आलो तेच कळलं नाही. जेव्हा शुद्ध आली तेव्हा आजूबाजूला लोक जमा झालेली होती आणि समोर मात्र कब्रस्तानाच्या गेटवरती 2 प्रेत पडलेली पोलिसांनी उचललेले होते. मी त्यावेळेला बाजूला असलेल्या पिस्तन म्हणायच्या एका व्यक्तीकडे पाहत म्हणालो, आम्ही रात्री या इथल्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. तेव्हा पिस्तान म्हणायचा तो व्यक्ती म्हणाला, इथे या पद्धतीचे रिसॉर्ट खूप वर्षांपूर्वी होतं. ठराविक दिवशी या ठिकाणी केवळ भास दिसतो आणि या चक्रात माणूस अडकतो. या ठिकाणी एक प्रेत पायाला लागतं जो त्याची हेळसांड करतो. त्या व्यक्तीचा जीव अशाच पद्धतीने जातो. तुम्ही दोघेही जण खूप नशीबवान आहात म्हणून या चक्रातून वाचला. मी पिस्तनकडे पाहत म्हणालो, सगळ्यात अगोदर जेव्हा आलो रिसॉर्ट बुक केलं तर शेवटचं नाव, जे काही ठिकाण, सगळं काही जे पाहिलं ते सगळं खोटं होतं का? तेव्हा पिस्टन माझ्याकडे पाहत म्हणाला, जे काही पाहिलं होतं ते सगळंच्या सगळं सैतानी फेऱ्याचं ठिकाण होतं. ज्योती त्याच्याकडे पाहत म्हणाली, म्हणजे आम्ही एका विशिष्ट पद्धतीने अडकलो गेलो का? तेव्हा तो म्हातारा आमच्याकडे पाहत म्हणाला, अडकला गेला नाही, वाचलात. तुमचं नशीब चांगलं म्हणून वाचलात. इथे ज्याचं प्रेत पाहायला लागतं, जोरात आडतो, जो त्याची हेळसांड करतो, त्याची अवस्था अशी होते. कोलवा बीचवरचं जे प्रेत आहे ते सहसा कोणाला सोडत नाही. तेव्हा मी पिस्त्यांकडे पाहत म्हणालो, कोणाचं प्रेत आहे ते? कोणाचं भूत त्रास देतं इथल्या लोकांना? तेव्हा पिस्तन म्हणायचा म्हातारा म्हणाला, जॉन म्हणायचा सिक्युरिटी गार्ड, त्याचा भाचा शर्मन, त्या शर्मनचं आहे ते प्रेत, ज्याचा रहस्यमय मृत्यूमुळे इथे ही गोष्ट दर पौर्णिमेला घडते. पिस्तांनी जे सांगितलं ते ऐकल्यानंतर मी आणि ज्योती दोघे जण आश्चर्यचकित झालो. आमची गाडी कब्रस्तानच्या कडेला असलेल्या गेटवरतीच लावण्यात आलेली होती. आम्ही एका रिसॉर्टमध्ये नसून तर एका कब्रस्तानमध्ये रात्रीतून राहायला गेलेलो होतो. कब्रस्तानाच्या बाहेर गेटवरती उभारलेला जॉन हा सुद्धा एक प्रेतात्मा होता आणि ज्याचा मृत्यू झाला होता तो त्याचा भाचा चेअरमन होता. या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट मात्र चांगली शिकलो की माणूस जरी मेलेला असला तरी त्याच्याबद्दल कधी वाईट बोलू नये. त्याच्या प्रेताची, त्याच्या मृत्यूची हेळसांड कधीच करू नये. जी हेळसांड मयंक आणि गिरिजा या दोघांनी केली होती ती गोष्ट आमच्याकडून घडली नव्हती. म्हणून मी आणि ज्योती दोघे जण आज जिवंत होतो. कोलवा बीच हा भयावह अनुभव आजही मनावरती तसंच दडपण निर्माण करतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात.
पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या